नमस्कार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खमंग कुरकुरीत असे पदार्थ आवडत असतात. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा पोह्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत. स्वच्छ साफ करून घेतलेले जाड पोहे 1 वाटी. इथे आपण 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. जे कांदा पोहे करतो त्या पोह्यांपासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत. पोहे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे धुवून झाल्यानंतर पाणी आपण पूर्णपणे निथळून घेणार आहोत आणि पोहे आपण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून घेणार आहोत. पोहे आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथे आपण आता पोह्यामधील सर्व पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. पोह्यामधील पाणी निथळून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे पोहे बाजूला ठेवणार आहोत. पोहे भिजवून होईपर्यंत इथे आपण कांदा चिरून घेणार आहोत. एक बारीक चिरून घेतलेला कांदा. 10 मिनिटं झालेली आहेत. इथे पोहे भिजवून झालेले आहेत. तर इथे पाहू शकता 10 मिनिटानंतर पोह्याचा छान गोळा तयार होत आहे. तर आपल्याला इतपत पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे आपण जास्त पाण्याचा वापर न करता पोहे फक्त भिजवून घेतलेले आहेत. इथे आपल्याला आता पिठांचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे चण्याच्या पिठाचा वापर करणार आहोत. चण्याचं पीठ म्हणजे बेसन पिठाचा वापर करणार आहोत. बारीक चिरून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. एक बारीक चिरून घेतलेला कांदा. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. 2 चमचे आपण इथे तिळाचा वापर करणार आहोत. 2 चमचे धणा जिरा पावडर. 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लक्षात ठेवा आपण इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. लहान मुलं जर हा पदार्थ खाणार असतील तर मी इथे लाल तिखट किंवा मिरची वापरली नाही तरीसुद्धा चालेल. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण अगदी कमी म्हणजे थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. एकदम पातळ पीठ भिजवायचं नाही आहे. तर आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं पाण्याचा वापर करून पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. इथे आपण आता थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान घट्ट असं मळून झालेलं आहे. पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे जो आपण पदार्थ बनवतो तो छान कुरकुरीत असा तयार होतो. तर इथे पाहू शकता पीठ छान मळून झालेलं आहे. त्याचे आपण छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत. मिश्रणाचे गोळे तयार करून झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावलेल्या पिशवीवर अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा आहे तो आपण अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण आता तीळ वरून आपण अशा पद्धतीने पसरून घेणार आहोत. तिळामुळे पदार्थाला चव छान येते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो. तर इथे आता तीळ लावून झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने आवडीप्रमाणे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे आपण अशा पद्धतीने स्टिकसारखे आपण आकार देणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे आपण अशा पद्धतीने हे तुकडे करून घेतलेले आहेत. तयार करून घेतलेले तुकडे आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत. कडकडीत म्हणजे एकदम जास्त पण आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही आहे. साधारण मिश्रणाचा गोळा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन वर आला पाहिजे इतपत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त जर गरम करून घेतलं तर आतमधून आपला जो पदार्थ आहे तो कच्चा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण मीडियम गॅसवर आपल्याला हे तुकडे तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तुकडे तळून घ्यायचे आहे. उलटपलट करून मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे पोह्याचे स्टिक आहेत ते छान तळून घ्यायचे आहेत. तर इथे आता एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान खमंग कुरकुरीत असे हे पोह्याचे स्टिक आहेत ते तळून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. शिल्लक राहिलेले पोह्याचे स्टिक्स अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. हे पोह्याचे स्टिक्स तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत खायला देऊ शकता. शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा स्टिक्स तळून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. पोह्याचे स्टिक्स तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट कुरकुरीत खमंग असे हे पोह्याचे स्टिक्स तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.